गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण प्रॅक्टिस प्रॉब्लेम नंबर 4 पेज नंबर 245 समजून घेणार आहोत. सगळ्यांनी पुस्तकातलं पान 245 काढायचं आहे. आशा, उषा अँड निशा वेर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:2:1. 2:1 म्हणजे आपल्याला आता जनरल रिझर्व वाटायचं असेल किंवा प्रॉफिट वाटायचं असेल तर याच्या बेरजेने भाग लागेल. 5ने भागायचं आणि जो भाग करीन त्याला 2ने आणि 1ने गुणावं लागेल. द फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 19. पहा, मशनरी इन्व्हेस्टमेंट डेटर्सची बुक व्हॅल्यू घ्यायची, ही किंमत घ्यायची. पहा, त्यानंतर स्टॉक रिलायझेशन अकाउंटच्या डेबिट बाजूला लिहून काढायचं. पहा, रिलायझेशन अकाउंटच्या डेबिटला टू सन्ड्री ॲसेट्स अकाउंट, मशनरी इन्व्हेस्टमेंट, डेटर, स्टॉक. डेटरची ही किंमत घ्यायची 1,10,000. RDD रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट बाजूला टाकून द्यायचा. पहा, इथं टाकलेलं आहे. बाय सन्ड्री लायबिलिटीज अकाउंट म्हणायचं RDD 6,000 टाकलेलं आहे. झालं RDD पण. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस 36,000. ॲसेट बाजूला प्रॉफिट अँड लॉस असल्यानंतर तो तोटा असतो, तो आपल्याला वाटून द्यायचा आहे. किती आहे? 36,000 आहे. 36,000 आहे आणि रेशो काय? 2:1. 5ने भागू. 5 7 35. 1 उरला. 5 2 10. 7,200. 7,200 म्हटल्यानंतर त्याचे दुप्पट करायचं. किती येईल? 14,400. 14,400 आणि 7,200 असं वाटून द्यायचं. कुठं वाटायचा? कॅपिटल अकाउंटच्या डेबिट बाजूला वाटायचा, कारण ॲसेटला काय असतो? डेबिट बॅलन्स असतो. पहा, कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला वाटलं टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 14,400, 14,400, 7,200. त्यानंतर बँक अकाउंट 8,000. बँक अकाउंट सेपरेट उघडायचे. बँकेच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 8,000. ॲसेट बाजू संपली. आता लायबिलिटी बाजू. लायबिलिटीला कॅपिटल दिलेले आशा, उषा, निशा 1,20,000, 40,000, 40,000. कॅपिटल अकाउंटचे क्रेडिट बाजूला बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 1,20,000, 40,000, 40,000. त्यानंतर जनरल रिझर्व 12,000 वाटून द्यायचा कॅपिटलच्या क्रेडिटला. कॅपिटल अकाउंटचे क्रेडिट बाजूला जनरल रिझर्व किती आहे? 12,000. 5ने भागलं त्याला. 5 2 10. 2 उरले. 5 चौक 20. 2400 गुणिले 2 4800. 2400 गुणिले 2 4800 आणि 2400 गुणिले 1 2400. कॅपिटल अकाउंटचं क्रेडिट बाजूला वाटून दिला आहे. बाय जनरल रिझर्व अकाउंट 4,800, 4,800 आणि 2,400. त्यानंतर क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल. हे बघा, इकडे लक्ष द्या. क्रेडिटर्स आणि हे बिल्स पेएबल 80,000, 28,000. रिलायझेशन अकाउंटचे क्रेडिट बाजूला बाय सन्ड्री लायबिलिटीज, क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल 80,000 आणि 28,000. हे टोटल बाहेर घेऊन टाका. पार्टनरचं लोन आहे. आशाज लोन अकाउंट 16,000 सेपरेट उघडायचं आहे. इथं घेतले सेपरेटमध्ये. आशाज लोन अकाउंट लायबिलिटीला क्रेडिट बॅलन्स असतो. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 16,000. बॅलन्स शीट संपले. ॲडजस्टमेंट 246 पानावर आहे. पहा, on the above date, the partner decided to dissolve the firm. Assets were realized as under: machinery rupees 90,000, machinery विकून 90,000 आले. स्टॉक रुपीज 36,000, इन्व्हेस्टमेंट रुपीज 42,000 अँड डेटर्स रुपीज 90,000. आणि ॲडजस्टमेंट 3 मध्ये पण दिले. पहा, गुडविल ऑफ द फर्म रिलाइज रुपीज 48,000. गुडविल विकून किती पैसे आले? 48. पहिली ॲडजस्टमेंट आणि तिसरी ॲडजस्टमेंट याची टोटल करायची सगळ्याची. ॲसेट विकून पैसे आले. रिलायझेशन अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय बँक अकाउंट, मशनरी, स्टॉक, इन्व्हेस्टमेंट, डेटर्स आणि गुडविल याची टोटल करून बाहेर 3,06,000. पैसे बँक अकाउंटच्या डेबिट बाजूला जमा करायचे. पहा, बँक अकाउंटच्या डेबिटला सेकंड इफेक्ट टू रिलायझेशन अकाउंट 3,06,000. त्यानंतर ॲडजस्टमेंट 2 राहिली. पहा, डिझोलेशन एक्सपेन्सेस वे रुपीज 6,000. डिझोलेशन एक्सपेन्सेस पहा, रिलायझेशनच्या डेबिटला टू बँक अकाउंट हे एक्सपेन्सेस 6,000 आणि
गणितामध्ये लायबिलिटीचं काही सांगितलं नाही तरी पेमेंट करायचं पहा. हे पेमेंट 80,000 28,000 देऊन टाकायचं. क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल 80,000 28,000 याची टोटल करा 1,14,000. पैसे गेले. सेकंड इफेक्ट बँक अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय रिलायझेशन अकाउंट 1,14,000. आता आशास लोनचं काही सांगितलेलं नाही तरी त्याचं पेमेंट करायचं पहा. आशास लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट पहा. आशास लोनचे डेबिट टू बँक अकाउंट 16,000 लिहून टाकायचं आणि हे टॅली करून टाकायचं. आता पहिलं अकाउंट आपल्याला क्लोज करायचं पहा. टोटल कोणते बाजूचे असते ते क्रेडिट बाजूची 4,20,000 4,20,000 याच्यातून ह्याची टोटल करायची आणि याच्यातून लेस करायचं 4,20,000 मधून. म्हणजेच प्रॉफिट आला 8,000. 8,000 प्रॉफिट वाटून द्यायचं आहे. कसं वाटाल पहा. 5ने भागलं 5 एक 5 3 उरले 5 सख 30 आणि 1600 गुणिले 2 3200 1600 गुणिले 2 3200 आणि 1600 गुणिले 1 1600. पहा इथं वाटले. आशाला 3,200 टू प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असं लिहायचं. आशा उषा निशा 3,200 3,200 1,600 टोटल 8,000. हा प्रॉफिट याचा इफेक्ट कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय रिलायझेशन अकाउंट 3,200 3,200 1,600. आता कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं पहा. कॅपिटल अकाउंटच्या निशाची क्रेडिट पहा 44,000 44,000 याच्यातून हे डेबिट वजा करायचे 7,200. जो डिफरन्स येईल जो फरक येईल तो किती 36,800 त्याला म्हणायचं टू बँक अकाउंट फायनल पेमेंट. उषाची क्रेडिट 48,000 48,000 याच्यातून हे डेबिट वजा करायचे 14,400 लेस करायचे. जो डिफरन्स येईल तो 33,600. आशाची टोटल 1,28,000 1,28,000 त्याच्यातून हे डेबिट वजा केले 14,400. जो डिफरन्स आला 1,13,600 त्याला म्हणायचं बँक टू बँक अकाउंट फायनल पेमेंट. हे पैसे देऊन टाकायचे पहा. या आशाच लोनचं सेकंड इफेक्ट केलं आहे. पैसे देऊन टाकले होते बँकेच्या क्रेडिटला बाय आशाच लोन अकाउंट 16,000. आता हे पैसे देऊन टाकायचे बाय आशाच कॅपिटल बाय उषाच कॅपिटल बाय निशाच कॅपिटल. या रकमा सगळ्या इथे लिहून टाकायच्या 1,13,600 3,33,600 आणि निशास 36,800 याची टोटल बँक अकाउंट टॅली होतं ॲटोमॅटिकली. बँक अकाउंट 3,14,000 3,14,000. आपल्याला पुस्तकामध्ये सांगितलं आहे बा सगळ्यात महत्त्वाचं. आता इथं दिले बा 5 जर्नल एंट्रीज टू क्लोज द बुक्स ऑफ होम. आता जर्नल एंट्री करायचे आहेत आपल्याला. आता जर्नल एंट्री पटपट आपण समजून घेऊ पहा. पहिली जर्नल एंट्री पहा. रिलायझेशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट टू डेटर्स अकाउंट टू स्टॉक अकाउंट. पहा इथे केलेले आहे. रिलायझेशन अकाउंट डेबिट टू मशिनरी अकाउंट टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट टू डेटर्स अकाउंट टू स्टॉक. हे क्रेडिटची रक्कम लिहिलं आहे याची टोटल करायची आणि इथं डेबिटला किती लिहायचे 2,98,000 इथं दिलेलंच आहे ते. बीइंग सन्ड्री ॲसेट ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट ॲट बुक व्हॅल्यू. आपण लगेच ही पण एंट्री करणार आहोत. आता ही करूया. लायबिलिटी ट्रान्सफर केलीची पहा. इकडची एंट्री कशी करायची. ही बाय शब्द नाही लिहायचा. क्रेडिटर्स अकाउंट डेबिट बिल्स पेबल अकाउंट डेबिट RDD अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. पहा इथे केले. क्रेडिटर्स अकाउंट डेबिट बिल्स पेबल अकाउंट डेबिट RDD अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट याची टोटल करायची आणि इथे घ्यायची 1,40,000. बिईंग सन्ड्री लायबिलिटीज अँड RDD ट्रान्सफर टू रिलायझेशन अकाउंट. त्यानंतर जनरल रिझर्वची एंट्री केलेली आहे पहा. जनरल रिझर्वची एंट्री इथे दिलेलं आहे. जनरल हा बाय शब्द लिहायचं नाही. जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू आशाच कॅपिटल अकाउंट टू उषाच कॅपिटल अकाउंट टू निशाच कॅपिटल अकाउंट. पहा इथे केले. जनरल रिझर्व अकाउंट डेबिट टू आशाच कॅपिटल अकाउंट टू उषाच कॅपिटल अकाउंट टू निशाच कॅपिटल अकाउंट. हे क्रेडिटला लिहायचं. याची टोटल इथं 12,000. बीइंग जनरल रिझर्व ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ॲट प्रॉफिट शेअरिंग रेशो. त्यानंतर ॲसेट विकून पैसे आले होते पहा. हे नाही लिहायचं. डायरेक्ट याची एंट्री करायची. हा बाय शब्द लिहायचं नाही पहा. बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट. पहा इथे घेतलं आहे. बँक अकाउंट डेबिट टू रिलायझेशन अकाउंट 3,06,000 3,06,000
बिईंग ॲसेट सोल्ड फॉर कॅश. त्यानंतर लायबिलिटीचं पेमेंट केलं होतं पहा, इकडची एंट्री. रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, हे नाही लिहायचं. रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 1,14,000. पाहिजे केले. 5 नंबरची एंट्री रिलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट 1,14,000, 1,14,000. बिईंग लायबिलिटीज अँड डिझोलेशन एक्सपेन्सेस पेड. त्यानंतर हा लॉस होता पहा 8,000चा. प्रॉफिटची एंट्री ही पहा. रिलायझेशन अकाउंट डेबिट टू आशाज कॅपिटल अकाउंट, टू उशाज कॅपिटल अकाउंट, टू निशाज कॅपिटल अकाउंट. हा प्रॉफिटची एंट्री. रिलायझेशन अकाउंट डेबिट टू आशाज कॅपिटल अकाउंट, टू उशाज कॅपिटल अकाउंट, टू निशाज कॅपिटल अकाउंट. किती प्रॉफिट आला होता? 8,000 आणि तो वाटून दिलेला 3,200, 3,200, 1,600. बिईंग प्रॉफिट ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड प्रॉफिट शेअरिंग रेशो. प्रॉफिट शेअरिंग रेशोचं वाटून दिलं. त्यानंतर गणितामध्ये ही एंट्री राहिलेली पहा, ही लक्ष द्या. लॉस वाटला होता पहा ॲसेट बाजूचा, त्याची एंट्री करूया आपण. पहा, आशाज कॅपिटल अकाउंट डेबिट, उशाज कॅपिटल अकाउंट डेबिट, निशाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इथं करतो मी 8 नंबरची एंट्री. पहा, आशाज कॅपिटल अकाउंट डेबिट, उशाज कॅपिटल अकाउंट डेबिट, निशाज कॅपिटल अकाउंट डेबिट. हा किती होता एकूण टोटल तो वाटलेला? इथं दिले 14,400, इथं परत 14,400 आणि 7,200 टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हां आपल्याला दिलेलं आहे. हा ते टोटल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ॲसेट बाजूला येतो 36,000 आहे, 36,000. बेरीज किती येते? 36,000. बिईंग लॉस ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. बिईंग लॉस ट्रान्सफर्ड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्यानंतर फायनल पेमेंटची एंट्री आणि आशाज लोनची एंट्री फक्त करायची राहिलेली आहे, तेवढी लक्षात घ्या. फायनल पेमेंटची करून टाकू आता. आशाज कॅपिटल अकाउंट डेबिट, उशाज कॅपिटल अकाउंट डेबिट, निशाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. इथे केली 7 नंबरची. आशाज कॅपिटल अकाउंट डेबिट 1,13,600, उशाज कॅपिटल अकाउंट डेबिट 33,600, निशाज कॅपिटल अकाउंट डेबिट 36,800 टू बँक अकाउंट. टोटल करायची 1,84,000. आता फक्त एकच एंट्री राहिलेली आहे, एवढी एंट्री करायची. ही टोटलमध्ये फरक पडेल. ही टोटल नंतर करा तुम्ही. हे टोटलमध्ये आता फरक पडणार आहे, ही टोटल नाही येणार. ती एक एंट्री याच्यामध्ये केलेली नाही आहे, तेवढी करून घ्या. काय एंट्री होईल? आशाज लोन पहा. आशाज लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. इथं करू आपण आशाज लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. किती येईल टोटल? हे 16,000 ना, इथे लिहायचं 16,000 डेबिटला, इथे लिहायचं क्रेडिटला 16,000. बिईंग आशाज लोन पेड, बिईंग आशाज लोन पेड. हे 16,000 आणि हे 36,000 फक्त वाढवायचे तुम्हाला ह्याच्यामध्ये. हे 36 आणि 16, 5 52 आणि आपली टोटल आली होती 10,36,000. 10,36,000 याच्यामध्ये 52,000 वाढवा.
10,88,000. टोटल किती घ्यायची? 10,88,000. 10,88,000. हे 16 त्याच्यात धरायचे तर